भाग्यता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला विठ्ठल 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 महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन हो स्मरण सकळ विद्याचे अधिकरण हेची वंदोच्चारण श्री गुरुचे ये नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया कयाचे चरणी अर्पितो मी माझी काया जगदेश्वरावरी जडली जयाची प्रीती नमस्कार माझा छत्रपती शिवराया प्रती
कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ईश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परिहार द्यायचा म्हणजे असा, अनादी कालापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, म्हणजे ज्याला काही अंत नाही. म्हणजे आता आमची आजी 105 वर्षाची होती. तिच्या आधी तिनं जरी 100-125 वर्ष वाचलेली माणसं होती, त्याला जरी विचारलं तरी या सप्त्याचा थांग पता लागलेला नाही. म्हणजे अनादिकाल म्हणजे हजारो वर्षापूर्वी असायला पाहिजे. आणि मारुती रायाचे जे मंदिर आहे आमच्या भोगावचं, आणि मला वाटते फक्त मालेगावचं दक्षिणमुखी मारुती म्हणलं तर आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 2च असतील असं मला वाटते. कुठंच पाहण्यात आलेलं नाही. म्हणजे एवढं महाराज म्हणले, महाराजांना सांगितलं की तुमच्या गावाचं जे म्हणजे ताकद आहे सप्त्यामधली, की ती म्हणजे निसर्गाला सुद्धा बदलण्याची ताकद. म्हणजे हे याचं कारण म्हणजे दक्षिणमुखी आमचे हनुमंतराय पांडुरंगाच्या कृपेने, ग्रामदेवताच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या अखंड असा हरिनाम आमचा चालत आलेला आहे. आणि भागवत कथेचं हे 30वं वर्ष आहे. याच्या अगोदर शास्त्री महाराजांनी युवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि त्या वेलाला त्याने युवलस रोप लावलं आणि त्या येला त्याशा आपण घालू पाणी, म्हणजे पाणी घालण्याचं काम त्यानं लावण्याचं काम शास्त्री महाराजांना केलं. आणि त्याला पाणी घालण्याचं काम 25 वर्ष आमचे भांगे महाराजांनी केलं. आणि ते आता गेल्या वर्षीपासून त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि त्या एवढ्या येलाला फळं लागलेले चाखण्याचे काम, खाण्याचे काम जय महाराज आमच्या अमृतमय वाणीतून ते आम्हाला ते फळं येलाचे जे लागलेले फळं आहेत ते खाऊ घालीत आहेत. साष्टांग दंडवत हरिभक्त परायण जय महाराज यांना करतो. त्यानंतर हरिभक्त परायण भांगे महाराज यांना करतो. तसेच आमचे डाकोरी गुरुजी यांना सुद्धा दंडवत करतो. आणि विशेष म्हणजे डांगे सर, एम ए डिग्री झालेली डांगे सरची. असे काही साधारण म्हणून ऐकून शिकून असं काही झालेलं नाही, तर MA डिग्री केलेली आहे त्यानं या संगीतामध्ये. म्हणजे असं एवढं माझं सुद्धा एक भाग्य लागलं आज, की हे माझ्या जे ढोक महाराज असतील की इंदोरीकर असतील की जे जे विख्यात जे कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तन यानं वाजविलेले आहेत. म्हणजे एवढे म्हणजे मला माझ्या कीर्तनाला भेटले म्हणजे माझं सुद्धा हे भाग्यच समजतो मी. डांगे सर, गजानन मोहन, गायनाचार्य व्यंकट महाराज गिरगावकर आणि हरिभक्तपरायण डाकोरे गुरुजी विनेकरी, रमेश महाराज पावडे गायनाचार्य, मृदंगाचार्य दुसरे पवार महाराज धनेगावकर, दिगंबर महाराज आमचे सावरगावकर, उद्धव महाराज चॅनलवाले उद्धव महाराज. आम्ही त्याला फोनवर विचारलं चेअरमन साहेबांनी, तर ते म्हणजे आम्ही त्याला कितीतरी म्हणत होतो की बा तुमचे काहीतरी पैसे सांगा, काहीतरी पैसे सांगा, तुमच्या या 7 दिवसाचं म्हणजे तुम्हाला काम करावं लागते. पण त्यानं मी म्हणले मी कीर्तनात भागवतात पैसे घेत नसतो, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सावरगावकर, कचरू महाराज भोगावकर, दत्ता महाराज भोगावकर व
तसेच आमचे गावातील प्रथम नागरिक सरपंच काशीराव हक्के, जे आमच्या गावातले चेअरमन, की म्हणजे त्यांचं म्हणजे समाजकार्यासाठी अतिशय मोलाचं कार्य असते ते असे रावसाहेब गाडे, तसेच आमच्या तंटामुक्ती अध्यक्ष मुगाजीराव गाडे व सर्व गावकरी मंडळी, प्रतिष्ठित मंडळी व सर्व गावातील महिला मंडळी आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेली पुरुष मंडळी, महिला मंडळी आणि माझे आनंदाचं वातावरण हे उभारण्याचं, मंडप एवढा मोठा उभारण्याचं काम असेल की कोणते पंक्तीचे काम असतील, तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. पांडुरंगाच्या चरणी बेल वाहतो वाकून, तुम्हा विसरले राहिले असले तरी तुम्हा सर्वांचं राहिलेल्याचं सर्वांचं नाव घेतो, ज्ञानोबा माऊलीचा मान राखून, ज्ञानोबा माऊलीचा मान राखून. तरुणासाठी मी एक वाक्य म्हणतो तुमच्यासाठी. तरुणांनो, भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणजे आपलं पहिलं भाग्य की आपल्याला नरदेह मिळाला. या म्हणजे पशुकाय पाप पुण्य जाणती, मध्यम भोग भोगिती. म्हणजे पशुला काही इथं देवाचं भजन करणं किंवा देवाची भक्ती करणं हे पशुला जमत नाही, फक्त जमते ते फक्त या मानव देहात. याची देही घडे देवाचे नाही आणि काही ज्ञान नाही हो, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे. चोपदाराचे नाव चोपदार आणि चोरंबेकर महाराज. चोपदार सुद्धा मला माझ्या भाग्यानं दोन लाभले, मी तेच सुद्धा भाग्य म्हणतो. आणि एवढा मोठा मांडव घातला, म्हणजे मोठा मांडव एवढी म्हणते गावकऱ्यांनी म्हणजे कीर्तनाची सुद्धा सरपंच असतील, चेअरमन असतील, तंटामुक्ती असतील, सर्व गावकरी मंडळींनी सर्वांनीच मनात आणलं. म्हणून हे कीर्तनाचा सोहळा सुद्धा आपल्या गावाला मिळाला, हे सुद्धा आपलं भाग्यच. आणि आपल्या या गावामध्ये आपण जन्माला आलो म्हणजे दक्षिणमुखी मारुती. म्हणजे आज आपल्या गावाचं सत्व म्हणजे सत्याचं एवढं महत्व आहे, तर ते आपल्या गावात दक्षिणमुखी मारुती म्हणजेच आपण सर्व इथं जन्माला आलेले सुद्धा भाग्यवंतच. आणि आता अभंगच आहे सगळा भाग्याचा, शेवटपर्यंत आपलं सगळं भाग्यच भाग्य आहे. आपला जन्म या भारत देशामध्ये झाला हे सुद्धा आपलं भाग्यच आहे. त्याच्यात साधू संतांच्या वीर पुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या अशा या महाराष्ट्रात आपला जन्म झाला, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. धर्म
कीर्तनाला आलेले सुद्धा भाग्यवानच. म्हणजे आता गावातली आपल्या इथं लोकसंख्या एवढी थोडीच आहे, 3,000-4,000ची लोकसंख्या आहे. पण या धर्म मंडपामध्ये फक्त एवढेच लोक आले. येण्याला सुद्धा भाग्य लागते. म्हणजे हे भाग्यवान आहेत. तो कोई हर सजाता है, लेकिन सभी के सपने पूरे नहीं हो सकते. इस धर्म मंडप में जो बुलाता है उसे तो भगवान कहते हैं, भगवान कहते हैं. जिथे असे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. म्हणजे पांडव नारद आम्ही उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे. म्हणजे देव कीर्तनामध्ये असतो, आपणाला दिसत नाही ती गोष्ट वेगळी, पण देव कीर्तनात असतो. आणि कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, संतांचे वाक्य आहे. आणि या संतांच्या वाक्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. बराबर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसायाचे, येथे पापाची नाही नामाचे ऐसे केले. म्हणजे कीर्तन ज्यानं ऐकलं त्याचं पाप संपूर्ण नष्ट होते, असं ज्ञानेश्वर माऊलीचं म्हणणं आहे. आणि मनाचा मारू न करता, इंद्रियाशी दंड न देता, येथे मोक्ष असे आहेता श्रवणाची माझी. म्हणजे कोणत्याच प्रकारची तकलीफ न करता, म्हणजे माणसाला जर कीर्तनाचं जर श्रवण केलं तर मोक्ष मिळतो, असं ज्ञानेश्वर माऊली. श्रवणाचे मीचे बैसावे होणे, श्रवणाचे मीचे बैसावे नामदेव महाराज गोड वर्णन करतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसार
कीर्तनाचं मी गेले गेले म्हणजे आपले जय महाराज मी माझा हेतू कीर्तन करण्याचा मनामध्ये जरासाही नव्हता. माझा हेतू होता की बाबा ज्ञानेश्वरीच एवढं ज्ञानाचा सागर आहे ज्ञानेश्वरी, आणि आजकालचे कीर्तनकार ज्ञानेश्वरीचा वापर करत नाहीत. म्हणून 5-10 ओव्या समजा ज्ञानेश्वरीच्या घालून मी कीर्तनाची रचना केली आणि ते महाराजाला दाखवली. महाराज मला कीर्तन मालिका म्हणून पुस्तक काढायचंय. तर ते महाराज म्हणले एवढं तुम्ही केलंय म्हणले, तुम्ही उभंच राहा म्हणले. म्हणून महाराजानं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी मला हिंमत दिली आणि म्हणून मी कीर्तनाला लागलो. आणि आता मला म्हणण्याचं जांग नाही म्हणून मी खंत केली आपले डांगे सरकडे. तर डांगे सरनं मला सांगितलं की तुम्हाला 8च दिवसात तुम्ही तुम्हाला ट्रेंड करतो म्हणले म्हणण्यासाठी. आता ते सुद्धा म्हणजे संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ओ भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात हे प्रस्तुत प्रसंगी घेतलेला अभंग जगमान्य, विश्वमान्य, देवमान्य, संत शिरोमणी कलशस्थानी सोपणारे असे जगद्गुरु तुकाराम महाराज, जे शिवरायांचे गुरु, ज्यांनी पंचमवेद तयार केला, त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात की माझं भाग्य उजळलं आणि चिंता वारली म्हणजे मेली, चिंता म्हणजे संपूर्ण नष्ट झाली. संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला. संताचं दर्शन झाल्यामुळं मला देवासंग मी जोडल्या गेलो आणि जोडलेल्या देवाला संपुष्ट हृदय पेटी करुणी पेटी पोटी साठवू, करुणिया पोटी साठवू. म्हणजे अशा ठेवा जे मला सापडला, तर या देवाला मी माझ्या अंतकरणामध्ये ठेवलं. आणि तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तुकाराम महाराज म्हणजे कोणती वस्तू सापडली म्हणजे पहिलीच होती. जुना ठेवा पहिलाच होता, पण ते आता मला भाग्यानं संतामुळं मला भेटला, भावानं भेटला आणि ते मी माझ्या हृदयामध्ये साठवून ठेवला. विठ्ठल विठ्ठल माणूस देवाला विसरला आणि मरणाला विसरला माणूस. म्हणजे देवाला पण देवही आपल्याला विसरत नाही. देव विसरला असला तर आपण इथं आलोच नसतो कीर्तनामध्ये. देवही आपल्याला विसरत नाही आणि मरणही आपल्याला, म्हणजे मरण जरी आपल्याला विसरलो असलो आपण मरणाला, पण मरणावर जो अधिकारी आहे आपला, तर ते आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाटे याची, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ
आला त्याला मरण हे नक्कीच आहे. उपजेते नासे नाशिले ती पुनरुपे दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका. घड्याळीचा काटा 6वरला 12वर 12वरला 6वर जसं भ्रमण करतो तसं माणसाचा या योनीतून त्या योनीत त्या योनीतून त्या योनीत जन्म होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडचे तैसे नूतन वस्त्र तैसे देहांतराचे की जे चैतन्य नाशी. जसा आपण जुना झालेला कपडा काढून टाकतो तसा नवा परिधान करतो त्याप्रमाणे माणसाचा देह जे आहे ते आपल्या म्हणजे प्रत्येक योनीमध्ये जन्म घेतो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. म्हणजे पण मरावंच लागते असं. तर साधू संतानं आपल्या समाजावर नजर टाकली आणि पाहिलं की आपला समाज वाया चाललाय. भजन करीत नाही. भजनासाठी देह दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा हो तोया झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देह दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा तोया झाला फाटा बाधिकेचा देह दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा तोया झाला फाटा बाधिकेचा उडते जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून माझा समाज माझी जीव हे माणूस जन्म वाया चाललाय म्हणून त्यांना कळवळा आला. आणि संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढिले सार. ते सार विचार नाम एक विठोबाचे सार सगळ्या संतांना काढलं. म्हणजे अनेक तिथं ज्ञानी होते योगी होते तपी होते पण ज्याच्या त्यानं हे केलं ज्ञानाची माहिती दिली कोण तर ते म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा दयाळ पावे हरी. मग योग मार्ग पाहिला तोही कठीण वाटला. माऊलीच म्हणतात योग याग विधी जेने नोहे सेधे वायाचे उपादे धर्म धर्म वायाचे उपादे धर्म धर्म योग याग विधी जेने नोहे सेधे वायाचे उपादे धर्म धर्म वायाचे उपादे धर्म धर्म. योग मार्ग कठीण आहे म्हणून सर्वांच्या एकमतानं असा ठराव पास झाला की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लागती साई असं जाये म्हणंतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चिता आवडी आळवावा. मग असं नाम स्मरण आणि हे कीर्तन सगळ्यात सोपा मार्ग सांगितला. आणि नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा त्या नाही सुखा तुका म्हणे. म्हणजे असं नामाचं महत्व. नाम एवढं मोठं आहे की नाम देवापेक्षाही मोठं आहे. आता ते चरित्र म्हणजे रामायणात तेवढं सांगण्याला आपल्याला टाइम येणार म्हणजे पूर्ण नाही टाइम. त्याच्यासाठी तुझ्या नामात देवाला सुद्धा म्हणले मारुतीराया तुझ्या नामाचा महिमा तुझे नकळे वेद समा तुझे नकळे वेद समा तुझे नकळे वेद समा तुझ्या नामाचा महिमा तुझे नकळे वेद समा तुझे नकळे नाम एवढं मोठं आहे. ज्ञानेश्वर महाराज नाम वाढ नाम आहे म्हणजे आकाशापेक्षा सुद्धा नाम मोठं आहे. नाम
घेता इठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा महिमा नामाचा, वेद सिनला झाली सीमा. म्हणजे नामाचं एवढं महत्व आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा देवच म्हणतात पार्थ अर्जुनाला, माझे नाम घोषे नाहीशी होती स्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. माझं जर नाम घेतलं तर संपूर्ण जग हे म्हणजे सुखच सुख होईल. म्हणजे नामाचा एवढा महिमा. आता सुरुवातीला वारकरी संप्रदायाला वैष्णव संप्रदाय म्हणायचे आणि त्या वैष्णव संप्रदायाचे आद्य गुरु महादेव, आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मोक्ष शिकला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळवला गहिनी प्रती, गहिनी प्रसाद निवर्ती दाता सोजविले सार ज्ञान देवी. म्हणजे ही परंपरा महादेवापासून, पहिला गुरु वैष्णव संप्रदायाचा कोण असेल तर महादेव. आणि ते म्हणजे आणि पहिलं भजन जर कोण म्हणलं असेल संप्रदायाचं तर महादेवानं म्हणलं. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव. पंढरपूरची जर पहिली वारी जर कोण केलं असेल तर ती महादेवानं केली. आणि रंभाधिक नाचती उभ्या जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आले गिरिजेचा कांत. म्हणजे या काकड्यातून आपल्याला पुरावा मिळते. म्हणजे पहिली वारी महादेवानं केली पंढरपूरची. आणि महायुग पिठे तटे भीमार्थम वरम कुंडली काय धातन म्हणे, समागत तिष्ठम तमानंद कदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. म्हणजे महादेवाचं लिंग देव मस्तक धरी शिवलिंग, मस्तक धरी शिवलिंग, मस्तक धरी शिवलिंग, मस्तक धरी शिवलिंग. उभा तप करी योगी 28, उभा तप करी हो मस्तक धरी शिवलिंग. ज्ञानेश्वर माऊलीनं पंढरपूरची वारी सुरू केली आणि तेव्हापासून मग वारकरी वैष्णव संप्रदायाला वारकरी संप्रदाय असं संबोधण्यात आलं. तर वारकऱ्याचे म्हणजे जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि मग वारी सुरू केली ना, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, नामात तयाचा किंकर जेने केला हा विस्तार, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाचा पाया झाला. त्यावेळेस लोकांना माऊली कळाले नाही. त्यांनी त्यांच्या आई वडिलांना आत्महत्या कळाली असते तर करावं लागली नसते. त्यांना गावात राहू दिलं नाही, त्यांना इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही, आंघोळ करू दिलं नाही आणि भिक्षा गावात मागू दिली नाही. भिक्षा दिली तरी ते धुळीत मिसळली, धुळी फाडून टाकली. तर असे योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साय अपराध जनाचा, साय अपराध जनाचा, योगी
मानवाचा उद्धार होण्यासाठी संस्कृत मध्ये दडलेलं ज्ञान तुम्हासाठी ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्याला अवगत करून दिलं. लोपले ज्ञान जगी हित नेनन ती कोणी लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने अवतार पांडुरंग नाव ठेवले अरे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला, हरिपाठासारखा ग्रंथ दिला, आणि पुन्हा चांगदेव 65 आणि एवढं केल्याच्या नंतर पांडुरंग प्रसन्न झाले आणि ज्ञानेश्वर माऊलीला मागा म्हणले काय, पण त्यानं स्वतःसाठी काहीच मिळेल नाही, स्वतःचा संसार केला नाही, पण अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरील ती लोकी, तिन्ही लोकांचा संसार त्यानं सुखाचा केला. आणि स्वतःसाठी काय मागलं तर त्याने फक्त मागलं पसायदार तुमच्या आमच्यासाठी. तर मी माऊलीसाठी एक वाक्य म्हणतो, टाळ्या वाजवा नंतर. तर स्वतःसाठी मागलं जाते त्याला भीक म्हणतात, कुटुंबासाठी मागलं जातं त्याला भिक्षा म्हणतात, आणि समाजासाठी मागलं जातं त्याला दान म्हणतात, आणि संपूर्ण ईश्वरासाठी मागलं जातं त्याला पसायदान म्हणतात. आता नाथ महाराज खांब झाले, अगोदर ज्ञानेश्वर माऊलीनं उभारणी केली, म्हणजे नामदेव महाराजांनी पूर्ण भारतभर भ्रमण करून आपला भागवत धर्माचा प्रचार केला. देव त्यांच्या कीर्तनामध्ये नाचायचे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबरात, म्हणजे वेळ कमी पडेल आपल्याला. म्हणजे असं येते एवढा देवाचं त्याच्यावर प्रेम होतं. आपल्याला माहितच आहे, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा दूध प्याला, हो फिरले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेव महाराजांनी नाथ महाराजांनी खांब देण्याचं काम केलं. एक जे नाथ महाराजांनी सारखा ग्रंथ आपल्याला दिला, जो आपल्या इथं चालू आहे, म्हणजे कसं मरावं माणसानं हे भागवत ग्रंथ शिकवते, आणि कसं जगावं हे ज्ञानेश्वरी शिकवते. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. त्याचा विस्तार सांगायचा पुरणार नाही. तर नाथ महाराज शांतही आहेत, संतही आहेत, आणि श्रीमंत आहेत. शांत किती, येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळा पान खाऊन वरून माणूस थुकत गेला, आणि नाथ महाराज त्याला काहीच म्हणत नसत, 108 वेळा आंघोळ केली. त्यानं पानन चुना खाल्यामुळे त्याची जीभ अशी सोडून निघाली आणि शरण आला.
त्यावेळेस प्रसाद दिला नाथ महाराजांनी, त्याला म्हणजे राग नाही धरला, त्यालाच त्या प्रसाद देऊन मुक्तता केली. एवढे महाराज शांत आणि श्रीमंत किती. रोज नाथ महाराजाच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा आणि जे कोणी घरी आले त्याला देव घालायचे. आणि देव 36 वर्ष पाणी भरलं देवानं, गंध उगाळून दिला, पूजेचं ताट दिलं, धुण्याचं काम केलं देवानं. निळोबाराय त्यांचं वर्णन करतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, निळा अनन्य भावे तया शरण जाये. म्हणजे नाथ महाराजांचं वर्णन केलं. आणि नाथ महाराजांनी भागवतासारखा ग्रंथ लिहिला, रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ लिहिला आणि हरिपाठ सुद्धा लिहिला नाथ महाराजांनी. आणि तुमचे आपले काही माणसांना मनोरंजन व्हावं म्हणून भारुड केले. या शेजाऱ्यांनी या शेजारणीनं बरं नाही केले ग बाया, शेजारणीनं बरं नाही केले ग बाया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केले ग बया, या शेजारणीनं बरं नाही केले ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, यांच्या पुढे जाऊन सुया घे, दाभण घे, बकचडीला बक्कल घे, तुझ्या मथाऱ्याला खुळखुळा घे. लेकरू लय चिडते, लेकराला भूक लागली, लेकरू लय लढते, मावशी वाढवे माय भाकर. बये तुला गुरगुंडा होईल ग, 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 बये तुला गुरगुंडा होईल ग. हो तुला बी होईल ग, मला बी होईल ग, होईल ग, बये तुला गुरगुंडा 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 होईल ग, गुरगुंडा. खांब देण्याचं काम नाथ महाराजांनी केलं. कळस होण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. अनूर येणू कोकडा तुका आकाशा एवढा. आणि तुकाराम महाराजा आधीर काय, तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे. महाराज इंद्रायणीला आंघोळ करायचे आणि कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, कधी कोंढाऱ्या डोंगरावर जायचे. 3 डोंगर होते. आणि त्यावेळेस मग जिजाबाई म्हणायच्या, महाराज तुम्ही कोण्या डोंगरावर जाता ते मला सांगून जाता. मला आता भंडाऱ्यावर असले तर मला हे दोन्ही आधी करून त्या भंडाऱ्यावर आखरीला यावं लागले, आणि इकडच्या डोंगरावर असले तर इकडे पाहून यावं लागले. त्याच्यासाठी तुम्ही जाता कोण्या डोंगरावर ते मला सांगत जा, म्हणजे मी तुम्हाला भाकर घेऊन येईल. म्हणजे जिजाबाई जेवत नव्हत्या तुकाराम महाराजाला जेव घातल्याशिवाय. तर तुकाराम महाराज म्हणले, माझी मत झाली अनावर काया, छंद याय विठ्ठलाचा लागला अशी. माझं मलाच कळत नाही मी कुठं जातो ते. पण तुला एक गंमत सांगतो बघ म्हणले, तू जर मात्र कोणाला नाही सांगलीस तर आता तर ते जिजामातेला सांगले, दुसऱ्याला कोणाला सांगू नको तू. मी तुला एक सांगतो म्हणले, मी जे 3 डोंगराच्या 3 वाटा हाता म्हणले, ज्या वाटेनं मी गेलो असेल त्याची धूळ विठ्ठल विठ्ठल ज्या रस्त्याची म्हणली त्या रस्त्यानं तू यायचं म्हणले. म्हणजे तुला सोपा मार्ग सांगतो, तुम्ही त्या याच्यावर म्हणजे ज्याच्या पायाखालची धूळ विठ्ठल विठ्ठल बोलत होती
आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही याची खंत आहे आपल्याला. विठ्ठला तुकाराम महाराजाची भक्ती दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती सोपनी पांडुरंग. आणि ज्ञानाच्या अवच्छेदकाने ज्ञान किती ज्ञान पंचम गाथारूपी पंचम वेद तयार केला. आणि महाराजाच्या अभंगात आहे वेदाचा तो अर्थ माशीच ठावा इतरांनी व्हावा हार माता. म्हणजे एवढे ज्ञानी होते. आणि वैराग्य किती होतं. एक वेळेस गुंजन लोकांनी एक वेशाबाईला पाठवलं भंडाऱ्या डोंगरावर महाराजाचा छळ करण्यासाठी. पण महाराज त्यावेळेस जाई व तुमाते न करी सजास न करी सजास जाई व तुमाते न करी सजास न करी सजास जाई व तुमाते न करी सजास न करी सजास सावकारी होती तुकाराम महाराजांकडे. म्हणजे त्याचे एवढं कर्ज लोकांवर होतं. पण दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्याच्या नंतर खायला अन्न नाही काही नाही म्हणून संपूर्ण संपत्ती तुकाराम महाराजांना वाटून टाकली. आणि संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे महाराष्ट्रातल्या पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल शेतकऱ्याची तर संत तुकाराम महाराजांनी. आताचे नुसते वर्डतात 10-15 वर्षापासून वर्डायला आले. संपूर्ण का 7-12 कोरा नुसतं वर्डण्यातच घालतात फक्त. आणि कोणालाच पैसे भेटणार. चालू बाकीवाल्यालाही पैसे नाही. म्हणजे द्यालो आम्ही 50,000 द्यालो आम्ही म्हणजे कोणच केली नाही. जे तुकाराम महाराजांना कर्जमाफी केली ते आतापर्यंत कोणच केली नाही.
तर तुकाराम महाराज एकदा कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज गेले तर सगळे कपडे फाटलेले, फेटा फाटलेला. मग शिवाजी महाराजाला वाईट वाटलं आणि नजराणा पाठविला. पण तुकाराम महाराजांनी ते नजराणा स्वीकारला नाही. ये र वित्त धना मा मृतिके समान, विठ्ठल विठ्ठल मनामुखी तेने आम्ही सुखी, व्रत करा एकादशी विठ्ठल विठ्ठल मनामुखी, आम्ही त्याच्यातच संतोष आहोत असं राजाला म्हणाले. आणि राजाला म्हणाले 11व्या वर्षी त्याने छत्रपती शिव पदवी महाराजाला लोहगावच्या कीर्तन मध्ये दिली आणि सांगितलं की तुम्ही हातामध्ये तलवार घ्या आणि शेतकऱ्यावर जे अन्याय अत्याचार होते, मोगलांनी निजामाने जो अत्याचार चालू केलेला आहे, याच्यापासून शेतकऱ्याचं संरक्षण करा, स्त्रियांचं संरक्षण करा, या राज्याचं संरक्षण करा. असं म्हणजे तुकाराम महाराजासारखा छत्रपती शिवाजी महाराजाला लाभला म्हणून शिवाजी महाराजाचं सोनं झालं. म्हणजे महाराजाला शत्रूला सुद्धा शरण यावं लागलं. तुकिता तुलनेशी ब्रह्मरूपाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. साधकांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही भाग्य उजळलं म्हणता, तर नेमकं काय झालं? तर अभंगाच्या पहिले उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी देता वारले, अवघी देता वारले, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, अवघी देता वारले, अवघी देता वारले, संत लाभ, चिंता वारले, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडेला, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले, अवघी चिंता वारले. महाराज अवतूर या गावी कीर्तनाला गेले होते. अवतूर हे गाव जुन्नर या गावाजवळ आहे आणि त्यावेळेस त्यांनी कीर्तन केलं आणि रात्रीला झोपले तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर. आणि झोपेमध्ये जाऊन तुकाराम महाराजांच्या स्वप्नात बाबाजी स्वप्नामध्ये आले. गुरु त्यांचे बाबाजी सद्गुरु सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि त्यामुळं महाराजाला आनंद झाला आणि माझं भाग्य हे उजळलं असं महाराजानं म्हणले. पण भाग्य आपण जे भाग्य म्हणतो आता एखाद्या वेळेस समजा कोणाला लॅटरी लागली, काय भाग्यवान आहेस तुला लॅटरी लागली. कोणाचं लग्नच होईना गेलं 10-20 वर्ष तर त्या योगायोग जुळलं, तू भाग्यवान आहेस. किंवा एखाद्याला नोकरी लागली, भाग्यवान आहेस. एखाद्यानं शेत घेतलं, काय भाग्यवान आहेस. घर बांधलं, काय भाग्यवान आहेस. म्हणजे हे संसारिक भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, कटवास बरा संता पाये, कटवास बरा संता पाये. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, कटवास बरा संता पाये, कटवास बरा संता पाये. धनपुत्रधारा याला भाग्य तुकाराम महाराज मानित नाही. भाग्य म्हणून जे शरण
मिळवा कोट्यान कोटी संगे नये रे लंगोटी. धन मिळून कोटी कोटी धन मिळून कोटी कोटी धन मिळून कोटी कोटी धन मिळून कोटी कोटी संगे नये रे लंगोटी संगे नये रे लंगोटी धन मिळून कोटी कोटी धन मिळून कोटी कोटी संगे नये रे रावणा एवढा तर कोणीच नव्हता. कोटी कोटी घरे काशा आणि तांब्याची, सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची. आता म्हणजे 7 कोटी घरं सोन्याची होती. त्या संपत्तीचं काय तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. सांगते कवडी गेली नाही हो सांगते कवडी गेली नाही हो सांगते कवडी गेली नाही हो सांगते कवडी गेली नाही तुका म्हणताचे हो पताले भर तुका म्हणताचे हो पताले भर हो संगते कवडे गेली नाही संगते कवडे गेली नाही संगते कवडे गेली संगते कवडे गेली नाही हो संगते कवडे गेली नाही धनाचं असं आहे. धन पुत्रधारा पुत्र पुत्र लहानपणी गोड वाटते. पुन्हा जरासं मोठं झालं 10 वर्षाचं पुन्हा आवड कमी होते. 20 वर्षाचं झालं पुन्हा त्याचं लग्न केलं पुन्हा जराशी त्याची ओढ कमी होते. बायकोच्या नादी लागते. म्हणजे आई बापातून बाजूला 30 वर्षाचा झाला घरातून बाहेर काढते मायबापाला. म्हणजे आई म्हणजे एवढे म्हणजे असं आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया बोला आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया हो माता पिता का कोई नहीं माने औरत का बहू माता पिता का कोई नहीं माने औरत का बहू हो आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई पुत्र व्हावा आईचा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. म्हणजे पुत्र कसा असावा रामचंद्र प्रभू सारखा भक्त प्रल्हादासारखा भक्त दुर्वासारखा उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी. ओ उभारला ध्वज तिन्ही लोकांवरी ओ उभारला ध्वज तिन्ही लोकांवरी ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाती. ऐसी चराचरी कीर्ती जाते ऐसी चराचरी कीर्ती जाते ज्ञानेश्वर जोपान ज्ञानेश्वर
ओ ते रघुनाथ ज्ञानेश्वर सोपान ते रघुनाथ ज्ञानेश्वर सोपान 16व्या शतकामध्ये म्हणजे मोगलशाही निजामशाही थैमान घालत होती. स्त्रियांचं कुंकू पुसल्या जात होतं. मंदिरं पाडले जात होती. शेतकऱ्याची लुटमार होत होती. अशा वेळेस जिजामातीचे डोळे डबडबून आणले आणि भवानीला नवस केला. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी लागे झेंडा. आणि 19 फेब्रुवारी 1630 ला या वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. आणि तो एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं नाव गाजते गड सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर जात पात ना धर्म मानला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म या आसईच्या शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म या आसईच्या शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रंगावर माझ्या राजाचं जिजामातेनं 6 वर्षाचीच असताना शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिली आणि रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या. आणि तुकाराम महाराजांसारखे गुरु भेटले. त्यांनी रामदास महाराज आणि तुकाराम महाराजांनी उपदेश केला. आणि राजाने सुरुवातीला फक्त 100 मावळे जमा केले. म्हणजे अनेक जाती धर्मातले मावळे होते. आणि जगदेश्वराच्या मंदिरात स्वतःच कणगोळीनं तलवारीनं बोट कापणं आणि म्हणजे अभिषेक केला रक्तानं. आणि हर हर महादेव अशी गर्जना केली. आणि 100 मावळ्याच्या जीवावर शून्यातून स्वराज्य निर्माण केलं. एका पाठोपाठ एक असे किल्ले सर केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे वाक्य म्हणतो त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने सारा हिंदुस्तान हलून गेला. मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैतानाचा नाश केला. असा एक छत्रपती मर्द मराठा शिवाजी महाराज होऊन गेला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्माला तो बापाचा बाप वाघ शिवबा छत्रपती शिवाजी महाराज की त्यांना मावळे कसे होते सोबत? 62 किलोची तलवार बाळगतो त्याला संताजी म्हणतात. शत्रूच्या तंबूचा कळस कापून आणतो त्याला धनाजी म्हणतात. हात तुटला तरी शत्रूशी झुंज देतो त्यांना तानाजी म्हणतात. 3000 सैन्याशी एकटा खिंडा आडून शत्रूला तो त्यांना बाजीप्रभू म्हणतात. असे छत्रपती शिवाजी महाराज शत्रूला सुद्धा शरण यावं लागलं.
म्हणजे छळ केला होता त्या ब्रह्मरूपाशी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले. तर त्याला म्हणतात तो आपल्या जवळचा आहे आणि त्याच्या जवळचा पैसा संपला की त्याला हे आमच्या काही कोण जवळचा कोणीच नाही म्हणतात. त्यावेळेस म्हणायची पाळी येते की नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जाशील एकटा प्राण्या माझे माझे मानोने. तर म्हणजे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. ते स्त्री म्हणजे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीची कोणी नाही झाल्या हीन शक्ती नाकडोळे करती सांडोनिया पळती रांडापोळी बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नाशी येले घर थुंकल्या. म्हणजे बायको असं म्हणते म्हणून त्याला आवडत नाही. तर त्याच्यासाठी भाग्य म्हणजे म्हटलं पाहिजे ते एका चक्र पाणी तुका म्हणे तुझ सोड मी ना कोणी एका चक्र पाणी वाचून या. म्हणजे संताला तरी माझं म्हणलं पाहिजे किंवा देवाला तरी माझं म्हणलं पाहिजे विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा माझा पांडुरंग माझा माझा विठ्ठल माझा माझा पांडुरंग माझा माझा विठ्ठल माझा देवाशी मी जोडल्या गेलो. दुसरं चलो संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने हा लाभ संत दर्शने संत दर्शने ऋषीची भेट झाली शबरीला. ते आता पूर्ण सांगायला आता वेळ नाही. हो अंदाची भेट झाली. वाल्याकोळ्याचा उद्धार झाला. संत दर्शनी संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. संताचे पायी माथा ठेविता सद्भावी तेने भेटे देव आपोआप. आणि संताची जोडले गेलो आणि त्या अशा देवाला आपण साठवायचं कुठं. तर तिसऱ्या संपुट भेटी संपुट हे हृदय पेटे संपुट हे कर्णकोटी साठ कर्णकोटी साठ
संत दर्शनी अशा देवाला आपल्या हृदयामध्ये कोण साठविलं? संत जनाबाईनं साठवलं. मूर्ती उभा. तर धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या जोर. खाना गेला त्याचा पिता साठविला जाता त्रिलोक्याचा. आणि अशा साठविलेल्या देवाचा म्हणजे तो या भावा सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे पहिलाच ठेवा होता म्हणून देव सापडला. म्हणजे देव फक्त काही न लगे एक कारण, भावाचे कारण भावाची कारण. फक्त देवाला घ्यासाठी भाव, देवाला आवडीनं भजन करा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. सुदाम्याजवळ भाव होता. मुठभर पोहे घेऊन त्याच्या म्हणजे देवाकडे सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन या त्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विनोद जमला तर जमला, नाही जमला. लग्न झालं नवरा बायकोचं दोघांचं. आणि त्यानं नाव म्हणले आपलं नाव बदलूत म्हणले घरी. तर ते मो नाव ठेवा म्हणली तुम्ही नवऱ्याला. ती म्हणला तू नाव जिलंबी ठेव. मग ती म्हणली मग तू नाव लाडू ठेवतो म्हणला मी. बाई म्हणली त्याला. आणि म्हणली आपले तर नाव बदलले, आता आपल्या बैलाचे नाव बदलत म्हणली. म्हणजे पहिलं काही राजा सर्जा म्हणत असतील, पण आता या बैलाला नाव एकाचं नाव चाबूक ठेवलं आणि एकाचं नाव पाहुणा ठेवलं, बैलाचे नाव. मग ते एक भाकर घेऊन आपली शिळी घ्यायला आऊत हाणायला शेतामध्ये. मग शेतात गेल्याच्या नंतर त्यानं आऊत सोडलं आणि भाकर नेमकाच बसला की एक पाहुणा घरी आला. म्हणजे त्याच्या शेतातून जाऊ लागला. या जेवाय म्हणते माणूस, या जेवाय म्हणले की याच्या घरी नवरा बायकोचं भांडण झालं म्हणून ते रुसून आलत उपाशी. ते लगेच जेवायलाच बसू लागलं. मग ते त्यानं म्हणला इथं जेवण्यापेक्षा म्हणला मी भाकर जराशीच आणली, तुम्ही घरी जा ना म्हणला, जिलंबी आहे. म्हणजे बायको आहे. याला वाटलं आता जिलंबी खायला मिळते म्हणून मग ते गेला घराकडे. मग आता यानं चराय सोडले होते बैल चराय सोडले होते. तर एक पाहुणा नावाचा जे बैल होता ते उधळला आणि गेला घराकडे. मग घराकडे गेला तेवढ्यात त्याची पत्नी म्हणली म्हणजे तुम्ही एकटे जेवता पाहुण्याला, एकटे जेवता की लाडू येऊ देता. म्हणजे त्याला वाटलं लाडू यायला येतात. मग जिल्ह्यामध्ये लाडू खायतात, मग येऊ द्या लाडूला येऊ द्या म्हणला. मग तेवढ्यामध्ये ते लाडू नावाचा नवरा त्या बैलाच्या मागं पळत आला आणि म्हणला तू म्हणला आता पाहुण्याला धरून ठेव म्हणला, तू पाहुण्याला धरून ठेव म्हणला, मी तवरूक चाबूक घेऊन येतो म्हणला. मग पाहुणा जे पळाला ते काय अजून वापस आला नाही. लेकरू बोले बोबडी वाचा अधिकची तयाचा. लेकरू बोले बोबडी वाचा, बालक बोले बोबड बोली, वाकुडा विचुकी पावली, ते चोज करून मावली विजे देवी. तसं मी वाकडं तोकडं बोलणं तुम्ही माझं समजून घेतलं. आता म्हणजे
शेवला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली